Welcome student. Today we are going to start math paper first, chapter number 1 mathematical logic. याचे काही व्हिडिओ तुम्हाला मी अगोदर पाठवले होते, परंतु ते दुसऱ्या क्लासेसचे होते. आपण याच्यावरती काही घेतलेलं नव्हतं, म्हणून आपण हा चॅप्टर पुन्हा एकदा स्टार्ट केलेला आहे. इंट्रोडक्शन. मॅथमॅटिक्स इज लॉजिकल सब्जेक्ट अँड ट्रेस टू द एक्झॅक्ट. म्हणजे हा जो ट्रेस टू द एक्झॅक्ट म्हणजे आपण काय करतो, मॅथमॅटिक्स हे करेक्ट उत्तराकडे जात असतं. ठीक आहे ना. पण हा लॉजिकल सब्जेक्ट जरी असलं तरी एक्झॅक्ट उत्तर काढण्याचा आपण प्रयत्न करतो. फॉर एक्झॅक्टनेस इट इज रिक्वायर्ड प्रूफ. आता कोणती गोष्ट आपल्याला दाखवायची असेल तर आपल्याला प्रूफची गरज असते. विच इज डिपेंड अपॉन द प्रॉपर रिझनिंग. म्हणजे प्रॉपर कारण जर आपल्याला माहित असेल, रिझनिंग जर माहित असेल तर आपण ते दाखवू शकतो. अँड रिझनिंग रिक्वायर्ड द लॉजिक. पण हे रिझन हे लॉजिक वरती अवलंबून आहे. ठीक आहे. आता हा लॉजिक नावाचा जो शब्द आहे, द वर्ड लॉजिक इज डिराइव्ह फ्रॉम द ग्रीक वर्ड लोगस. लोगस नावाच्या ग्रीक वर्डनी हा लॉजिक नावाचा शब्द तयार झालेला आहे. विच मीन्स रिझन. त्याचा अर्थ काय होतो, रिझन. लॉजिक डील्स विथ मेथड ऑफ रिझनिंग. लॉजिक हे कोणावर काम करतं, मेथड ऑफ रिझनिंग वरती काम करतं. आता हा शोध कुणी लावला, काय केलं, तर ग्रेट फिलॉसॉफर अँड थिंकर अरिस्टॉटल स्टार्टेड द स्टडी ऑफ लॉजिक सिस्टमॅटिकली. म्हणजे अरिस्टॉटल याचे काही प्रयोग आपण पाहिलेले आहेत. त्या शास्त्रज्ञांनी याच्यावरती विचार केलेला आहे आणि याच्यावरती स्टडी करायला सुरुवात केलेली. मॅथमॅटिक्स लॉजिक हॅज बीन डेव्हलप बाय द इंग्लिश फिलॉसॉफर जॉर्ज बुल. बऱ्याच वेळा बुलियन अल्जेब्रा म्हणून हा एक भाग याच्यामध्ये आपल्याला येतो. जॉर्ज बुल नावाच्या शास्त्रज्ञांनी याच्यावरती चांगला अभ्यास केला आणि मॅथमॅटिक्समध्ये लॉजिक आणण्याचा काय केला, त्यांनी प्रयत्न केलेला आहे. असं हे थोडक्यात इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. याच्यातला महत्वाचा भाग शिकायचा आपल्याला. आता लँग्वेज इज द मीडियम ऑफ कम्युनिकेशन आवर थॉट. म्हणजे आपण लँग्वेजचा वापर कम्युनिकेशन मध्ये करतो आणि आपले जे काही विचार असतात ते मांडण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. जसं मी हे तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं, माझे विचार तुमच्या समोर मांडले. फॉर कम्युनिकेशन वी यूज द सेंटेन्स. आणि अशा कम्युनिकेशनसाठी आपण सेंटेन्सचा वापर करत असतो. वी यूज अ स्टेटमेंट विच इज अ स्पेशल स्टेटमेंट. आता या ठिकाणी मात्र स्टेटमेंट जे असतात हे स्पेशल सेंटेन्स असतात. बरेच आपण वाक्य बोलतो, पण ते सगळेच वाक्य हे होकारार्थी वाक्य असू शकतात असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याला आपण विधान म्हणू शकत नाही. विधान हे वेगळा प्रकार असतो आणि वाक्य हे वेगळा प्रकार असतो. त्यातला आपण विधान नावाची गोष्ट शिकणारे स्टेटमेंट. बऱ्याच वेळा गणितामध्ये अनेक विधानं केली जातात. ते विधान नेमकं काय आहे ते आपण पाहायचंय. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह कंसात असर्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह म्हणजे होकारार्थी किंवा असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू or false but not both simultaneously. ठीक आहे. but not both simultaneously. ओके. आता काय पाहिलं आपण, स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. पहिलं काय असलं पाहिजे, डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे. पण ते कसं, त्याला आपण स्टेटमेंट कधी म्हणणार आहे, सेंटेन्स ते डिक्लेरेटिव्ह. 4 प्रकार सेंटेन्सचे, असर्टिव्ह, इंटरोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. 4 प्रकार आहेत. तर त्यापैकी हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे. आणि मग ते कसं असलं पाहिजे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य कसं असतं, एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. एकाच वेळी दोन्ही असू शकत नाही. तर अशाला आपण सेंटेन्स म्हणता येणार, स्टेटमेंट म्हणता येणार नाही. ओके. मग आता हे स्टेटमेंट कसं डिनोट करतो, मग इथे खाली म्हणायचं स्टेटमेंट आर डिनोटेड बाय पी क्यू आर एक्सेट्रा. अशा वेगवेगळ्या स्मॉल लेटरने स्टेटमेंट डिनोट केलं जातं. ठीक आहे. आपण आता स्टेटमेंट काय म्हणलंय बघा, स्टेटमेंट विच इज डिक्लेरेटिव्ह आणि सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. म्हणून
ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट आपल्याला शिकायचं. ट्रू किंवा फॉल्स असतं, मग ते स्टेटमेंटला दोन व्हॅल्यू तयार होतात. एक तर ट्रूथ व्हॅल्यू असतात किंवा ट्रूथ फॉल्स असतात, मग त्याला आपण काय म्हणू, ट्रूथ व्हॅल्यू म्हणू. मग आता बघा, इच स्टेटमेंट is either true or false. Either true or false. If a statement is true, then its truth value is t. जर आमचं स्टेटमेंट ट्रू असेल तर त्या ट्रूथ व्हॅल्यू काय होते, ट्री. अँड इफ द स्टेटमेंट इज फॉल्स, then its truth value is f. then its truth value is f. म्हणजे जर ते स्टेटमेंट ट्रू असेल तर आपलं ट्रूथ व्हॅल्यू टी लिहायची. ते स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची व्हॅल्यू काय लिहायची, एफ लिहायची. असं आपल्या लक्षात आलेलं आहे. ओके, ठीक आहे. फॉलोइंग एक्झाम्पल फॉलोइंग स्टेटमेंट सेंटेन्स हा स्टेटमेंट बघूया. सन रायजेस इन द ईस्ट. आपल्याला माहिती आहे सन याचा अर्थ काय, सूर्य पूर्वेकडे उगवतो. हे आपल्याला माहिती आहे. विधान आहे. हे जर ट्रूथ व्हॅल्यू काढायचा जर प्रयत्न केला तर याची व्हॅल्यू येणार टी. विधान आहे म्हणून. 5 into 2 is equal to 11. हे आता हे शक्य नाही, पण याची ट्रूथ व्हॅल्यू 100% फॉल्स आहे. हे विधान आहे, पण ट्रूथ व्हॅल्यू कशी फॉल्स आहे. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. बरोबर आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. त्यानंतर मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. करेक्ट आहे. एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज इक्विअँग्युलर ट्रायंगल. ओके, करेक्ट आहे. अ नॅचरल नंबर इज अन इंटिजर. हे रॉंग आहे. इंटिजर इज अ नॅचरल नंबर. हा बरोबर आहे. नॅचरल नंबर इज अन इंटिजर. पूर्णांक चालू शकतात. ओके, म्हणजे हे सगळे स्टेटमेंट आपल्याला लक्षात येतात. हे सेंटेन्स जे आहेत हे सगळे विधान हे कशामध्ये मोडतात, स्टेटमेंट. कारण की याच्या मला ट्रूथ किंवा फॉल्स व्हॅल्यू सांगता आली. ओके, आता काही खालचे एक्झाम्पल पाहूया आपण. फॉलोइंग स्टेटमेंट आर नॉट अ स्टेटमेंट. फॉलोइंग सेंटेन्स आर नॉट अ स्टेटमेंट. बघा, प्लीज गिव्ह युअर पेन. इथं काय करतो आपण, रिक्वेस्ट करतो. ठीक आहे. व्हॉट इज युअर नेम. इथे इंटरग्रेटिव्ह सेंटेन्स तयार होतो, प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे. व्हॉट ब्युटिफुल स्लाइड इज इट. एक्सक्लेमेटरी मार्क तयार होतो. एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य तयार होतं. हाऊ आर यू. इंटरग्रेटिव्ह स्टेटमेंट, प्रश्नार्थी. डू यू लाईक टू प्ले टेनिस. क्वेश्चन मार्क आहे. मग आता त्याला विचारतोय म्हणजे काय करतो, डू यू लाईक टू प्ले टेनिस. आता इथे काय होऊ शकतं, त्याला रिक्वेस्ट करतोय असं पण आपल्याला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे. किंवा आपण त्याला रिक्वेस्ट न म्हणता काय म्हणू शकतो, कमेंट म्हणू शकतो, किंवा आपण त्याला सजेशन म्हणू शकतो. हे सजेशन मध्ये म्हणू शकतो. ठीक आहे. आणि मग ओपन विंडो ऑर्डर, त्याला एखाद्याला आपण ऑर्डर सांगतो ओपन विंडो. लेटस गो टू द टी, रिक्वेस्ट करू शकतो. सिट डाऊन, ऑर्डर सोडू शकतो, कमांड सांगू शकतो. म्हणजे अशा प्रकारची जी विधानं असतात ती मात्र कशामध्ये मोडत नाही. इट इज नॉट अ सेंटेन्स जे असतात, वाक्य जे असतात ती स्टेटमेंटमध्ये मोडत नाही. ओके, ठीक आहे. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की रिक्वेस्ट असेल, इंटरग्रेटिव्ह असेल, एक्सप्लेनेटरी असेल, इंटरग्रेटिव्ह असेल, सजेशन असेल, रिक्वेस्ट असेल किंवा कमांड. तर अशी जी वाक्य जी आहेत ज्याच्यामध्ये येतात ते मात्र आपल्या कशात मोडत नाही, स्टेटमेंटमध्ये मोडत नाही. ही जी वाक्य स्टेटमेंटमध्ये मोडत नाही, लक्षात आलं पाहिजे. वरती सगळी मोडली कारण की याची मला ट्रूथ व्हॅल्यू सांगता येईल, याची ट्रूथ व्हॅल्यू सांगता येत नाही, आणि म्हणून आपल्याला ते स्टेटमेंटमध्ये मोडता येत नाही. आणि म्हणून याच्यावरती छान नोट आपण लिहू शकतो. ठीक आहे. आणि मग नोट काय म्हणता येईल आपल्याला, इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी, कमांड, रिक्वेस्ट, ऑर्डर आणि सजेशन आर नॉट अ स्टेटमेंट. असे सेंटेन्स जे असतात हे स्टेटमेंट नसतात. हे आपल्या
डोक्यात फिट केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. ओके, म्हणजे स्टेटमेंट कोणाला म्हणायचं आणि कोणाला म्हणायचं नाही ते आपल्याला कळालं. ओके, नाव एक्झाम्पल नंबर किंवा याच्यातलं तिसरं जे आहे ते दिलेलं आहे ते आपण लिहू. फॉलोइंग, कन्सिडर द फॉलोइंग. 3x/2 - 9 = 0. ही इज टॉल. मॅथमॅटिक्स इज इंटरेस्टिंग सब्जेक्ट. नाही तर मग काय मुलांना सोडला कशाला असतं, म्हणजे असा प्रॉब्लेम होऊ शकतो. इट इज अ ब्लॅक इन कलर. ओके, आता याच्यात एक्झॅक्ट किंमत आपण सांगता येईल किती येईल, म्हणजे उत्तर 0 येईल. एक्झॅक्ट किंमत इथं दिलेली नाही. म्हणजे आपण एकची किंमत एखादा म्हणून सर मी 5 घेईन, तर 5 घेतल्यानंतर 15/2 7.5 मायनस याचं उत्तर 0 येऊ शकत नाही. फक्त ते केव्हा होऊ शकतं, x = 6 ला त्याचं उत्तर 0 होईल. पण इथं दिलंय का त्यांनी x = 6 घ्या वगैरे 5 घ्या, काहीच दिलेलं नाही. म्हणजे इथं आपलं स्टेटमेंट म्हणता येत नाही. ही स्टॉल कोणी सांगता येईल का आपल्याला, नाही सांगता येत. मॅथमॅटिक्स इज इंटरेस्टिंग सब्जेक्ट. इंटरेस्टिंग असता तर आपल्याला बऱ्याच मुलांना तो सोपा वाटला असता, अवघड वाटण्याचं काही कारण नव्हतं. इट इज अ ब्लॅक इन कलर. कोण पण नेमकं सांगता जेव्हा येत नाही असं स्टेटमेंटला आपण काय म्हणतो, ओपन सेंटेन्स म्हणतो. काय म्हणतो, ओपन सेंटेन्स. अशा सेंटेन्सला काय म्हणायचं, ओपन सेंटेन्स. ओके, लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, आता थोडक्यात त्याची डेफिनेशन लिहिण्याचा प्रयत्न करू. ओपन सेंटेन्स. ओके, त्याची डेफिनेशन आपण लिहिण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, ओपन सेंटेन्स काय डेफिनेशन होते बघू आपण. इन द सेंटेन्स the truth value, in a sentence the truth value depends upon the situation. Depend upon situation. Such a sentence are called an open sentence. ठीक आहे, आता कोणाला म्हणलं बघा, इन अ सेंटेन्स द ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. म्हणजे जसं की पहिलं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं, त्याच्यात एकची किंमत 6 जर ठेवली तरच आपण त्याची ट्रू किंवा फॉल्स सांगू शकतो, किंवा एकची किंमत 5 जर दिली तरी आपण समजा उत्तर येत नाही, ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकतो. पण ही स्टॉल वगैरे असं काही सांगता येत नाही, नेमकं सांगता येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या सेंटेन्सला आपण काय म्हणायचं, ओपन सेंटेन्स म्हणायचं. ते लक्षात ठेवा. ओके, आता महत्वाची नोट आहे, ओपन सेंटेन्स. आता ट्रूथ व्हॅल्यू सांगता येत नाही, याच्यावरून आपल्या लक्षात येतं ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. आता हे होईल पण सिच्युएशन दिल्यानंतर होईल स्टेटमेंट, पण आता सध्या तर होऊ शकत नाही. ज्याची सिच्युएशन दिलेली नसेल ते ओपन सेंटेन्स मध्ये मोडणार नाही, हे 100%. ठीक आहे, ओके. पण आता एक क्वेश्चन पाहू आपण. विच इज ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट इन अ लॉजिक. राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. तर सेंटेन्स जर स्टेटमेंट असेल तर त्याचं काय करा, त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा. पहिले एक्झाम्पल आहे 6 × 4 = 25. आता याचं आपण सोल्युशन लिहू. पहिले एक्झाम्पल कोणतं आहे, 6 × 4 = 25. आता काय म्हणता येईल आपल्याला, हे उत्तर आहे दिलेलं आहे. इट इज ती स्टेटमेंट म्हणा, इट इज अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू सांगताय, विच इज फॉल्स. which is false, and hence its truth value is kind f. ओके, म्हणजे हे जर फॉल्स असेल तर याचे ट्रूथ व्हॅल्यू 100% काय येते, एफ येते. कारण हे स्टेटमेंट आहे, कुठं काय दिलेलं नाही असं काय होणार नाही. हे स्टेटमेंट आहे, बरोबर चिन्ह दिलेलं आहे, चुकीचं. आता साईड 24 होतात, 25 झाले. हे फॉल्स स्टेटमेंट आहे म्हणून त्याचे ट्रूथ व्हॅल्यू काय आले, एफ आले. आता दुसऱ्या एक्झाम्पलचं उत्तर पाहू आपण. दुसरं एक्झाम्पल पहा, काय x + 6 = 9.
आता इथे काय दिलंय का रे एकचं सपोर्टिंग मटेरियल, म्हणजे काय दिलेलं नाही, सिच्युएशन काही नाही, आणि म्हणून काय म्हणताय, इट इज अन ओपन सेंटेन्स विच इज नॉट अ स्टेटमेंट. आपण आत्ताच पाहिले ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट मध्ये मोडत नाही. ओके, विच इज नॉट. तर तिसरं पाहू आपण. तिसरं एक्झाम्पल काय बघा, व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तुम्ही काय करताय. तर आता हे कसं आहे रे, क्वेश्चन मार्क दिलं म्हणजे कोणतं आलं, प्रश्नार्थी वाक्य झालं. मग खाली म्हणायचं, तिसऱ्याचं उत्तर लिहितं, इट इज it is interrogative sentence and hence it is not a statement. इंटरगेटिव्ह असल्यामुळे स्टेटमेंट मध्ये मोडत नाही. चौथं एक्झाम्पल पाहू आपण, त्यामधलं चौथं. ओके, आता चौथं एक्झाम्पल काय बघा. चौथं एक्झाम्पल काय सांगले, द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 5x + 6 इज इक्वल टू 0 हॅज अ 2 रिअल रूट. करेक्ट आहे. बघा याचे अवयव पडतात 5 आणि 3 आणि 2 म्हणजे 2 रिअल रूट्स आपल्याला या ठिकाणी मिळतात. मग काय म्हणायचं, इट इज अ स्टेटमेंट which is true, which is true states, which is true, and hence it is a statement and its truth value is t. ओके ना, विच इज ट्रू हे कसं आहे, विधान सत्य विधान आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि त्याचे 2 रिअल रूट्स आहेत, हे ट्रू विधान आहे आणि म्हणून याचं ट्रूथ व्हॅल्यू काय आली, टी आली. ओके, आता पाचवं जे उदाहरण आहे, पाचवं काय बघा, इथून लगेच कळतं, प्लीज सिट. इथं काय केलेलं, रिक्वेस्ट केलेली. मग आता इथं म्हणायचं, इट इज अ रिक्वेस्ट. इट इज अ रिक्वेस्ट. ठीक आहे, आणि म्हणून काय, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू सांगा, नॉट अ स्टेटमेंट. संपलं. सहावं उदाहरण काय दिलं बघा, द मॅन रिव्हॉल्व्स अराउंड द मून आहे सर, नॉट मॅन. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. बरोबर, हे विधान आहे. इट इज अ स्टेटमेंट. विच इज ट्रू, हे पण सत्य विधान आहे आणि ते कसं आहे, सत्य. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू, डबल झालं बरं का, इट इज स्टेटमेंट, हे आपण खुडून टाकू, डबल झालं. इट्स ट्रूथ व्हॅल्यू सांगायचं, आता लक्षात आलं माझ्या. इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय रे, आपण इथे स्टेटमेंट म्हणले ना आधी इथं. ओके, म्हणून ते खुडून टाकलं मी. ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आपल्याला माहिती आहे चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, हे विधान सत्य आहे. त्यानंतर 7वं विधान आपल्याला पाहायचंय. 7वं विधान काय, एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स. बरोबर आहे, हे पण विधान सत्य. इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू आणि हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. 8वं पाहू आता. 8वं काय सांगता येईल आपल्याला, ही इज हॉनेस्ट. कोण आहे सांगता येईल का, तपास नाही. ही म्हणजे कोण सांगता येत नाही, म्हणून काय म्हणता येईल,
It is a open sentence. Hence, it is not a statement. ओपन सेंटेंस स्टेटमेंट नसतं. शेवटचं पाहू. द स्क्वेअर इज प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. स्क्वेअर ऑफ अ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. आता स्क्वेअर ऑफ अ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. आता प्राईम नंबर असण्याची शक्यता नाही. आता समजा फॉर एक्झाम्पल पाहिलं स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर कोणता आहे 7. त्याचा स्क्वेअर घेऊ तर आलं 49. आता 49 हा प्राईम नंबर असू शकतो नाहीच असू शकत. म्हणून काय म्हणताय आधी इट इज अ स्टेटमेंट. which is false and hence its truth value is F. असं आपल्याला राजरोसपणे सांगता येईल. म्हणजे प्रत्येक उदाहरण आपल्याला सांगता येतात. इथे मी मुद्दामून एक्झाम्पल घेतलं. फॉर एक्झाम्पल 7चा वर्गात 49 येतं आणि 49 हा प्राईम नंबर नाही, कॉम्पोजिट नंबर आहे. म्हणजे प्राईम नंबर येण्याचे चान्सेस नाही. ओके, ठीक आहे.